पंढरीनाथ भगवान की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री मातृपितृभ्यो नमः, श्री रुक्मिणी रमणाय नमः। कथा कल्पतरू स्तबक 13वा आणि अध्याय 29वा। काल आपले किती अध्याय झाले? 28 अध्याय त्या ठिकाणी कंप्लीट झाले। मुनी सेविनवी जन्मे जयो, सांगाजी आग्र कथा अन्वयो, तव बोलिला मुनिराव ऐके भारता गा, दान धर्म ऐकुनी भरे, युधिष्ठिरे भीष्मासी कुशिले, जे वेदी असे बोलिले की पुरुष शतायू, तरी थोडक्याची दिवशी कापा मरणासी, तव भीष्म म्हणे धर्मासे ऐके उत्तर। दान धर्म भरपूर ऐकले, वेदामध्ये असं बोललेलं आहे की पुरुष शतायुषी आहे। शतायुषी म्हणजे 100 वर्षाचे आयुष्य आपल्याला आहे, पण काही थोडक्याच दिवसात मरतात। 100 वर्षापर्यंत सगळे पोहोचतात का? अगदी मोजके आहे। याचं कारण काय? आता वर्तमान काळात ते कारण बिघडलंय ते वेगळं, पण यामध्ये शास्त्रामध्ये काय सांगितलं ते बघू चला। काय म्हणतात भीष्म, जे आचरिता पुरुष पावे सत्कीर्ती आयुष्य, आणि ते करिता होय बहुवस अधर्म कीर्ती, याचे कारण सारतर क्रमेचे आचार अनाचार, पूर्णायु असताही रहिताचार होय अल्पायुषी। जे आचरण केल्यानं पुरुष सत्कीर्तीचा आयुष्य पावतो आणि ज्याच्यामुळे त्याची अकीर्ती आणि अधर्म होतो, याचे सारतर कारण असं आहे कर्म, आणि त्या कर्मामुळे तो पूर्णायु आणि अल्पायु त्या ठिकाणी होतो। म्हणजे तो त्याचं कर्म कसं आहे त्यावर त्या ठिकाणी त्याच्या आयुष्याची गती अवलंबून आहे। कुत्सित रूप असता पाहे, सदाचारी दीर्घजीवी होये, ते आता सांगता हे आचार भूमी। सदाचारी दीर्घजीवी होय, जो सदाचारानं वागतो त्याचं आयुष्य त्या ठिकाणी वाढतं। सदाचार चांगलं वागणं त्या ठिकाणी, मग ते काय करत असतं, चांगलं वागणं हे मनालाही चांगलं ठेवतं आणि शरीरालाही चांगलं ठेवतं। बर काय आहे त्याचा आचार, कसा आहे आचार विचार ऐका। सदा अक्रोधत्व म्हणे, पारख्याची ईर्ष्या न करणे, सत्यवाक्य श्रद्धा धरणे, अकुटिळ सुजनता। क्रोध त्या ठिकाणी जास्त आला नाही पाहिजे, इतरांची ईर्ष्या द्वेष त्या ठिकाणी झाला पाहिजे, सत्यवाक्यावर श्रद्धा आणि कुटिळपणा त्या ठिकाणी नसावा, इत्यादी देहगुण पुरस्सर, मृत्तिका शौचादी आचार, स्नानादिक करते नर शतजीवी होताती, जे मोठे शब्दे हासती, मोठा ग्रासमुखी घेती, त्याचे आयुष्य कर्मगती न्यून होय। तर कोणाची कर्म आयुष्य न्यून आहे बघा ऐका। तर शतजीवी कोण होतात? जे त्या ठिकाणी शौच अधिक पाळतात, स्नान अधिक पाळतात। शौच म्हणजे शुद्धता, पवित्रता, ज्या ज्या वेळेस आपल्याला पवित्रता त्या ठिकाणी सांगितलेली त्यावेळेस पवित्र राहतात, स्नानाधिक वेळेवर त्या ठिकाणी आचार विचार करतात, ते शतायुषी होतात। जे मोठ्या जोऱ्यात त्या ठिकाणी हसतात, मोठ्या शब्दानं म्हणजे मोठ्यानं हसतात, मोठा ग्रास त्या ठिकाणी घेतात। काही लोकांच्या जेवणाचा स्पीड असा असतो की आपलं सुरू होतं का ना होतं तर त्यांचं जेवण होऊन जातं, बरं का। माणसामध्ये असे काही प्रकार आहेत बरं का, माणसातच सापडतात, पण हे प्रकार महिलांमध्ये सापडत नाही। हे सगळे प्रकार माणसामध्ये, की आपलं जेवण नेमकं सुरू होतं की त्या पुरुष मंडळीचं पूर्ण जेवण अल्पावधीतच होतं। आपली एक पोळी खाईपर्यंत त्यांच्या 4 पोळ्यांचं जेवण होतं। म्हणजे काय असेल बरं, स्पीड असेल जास्त, म्हणजे दाताचं काम आहे ते आतड्याला करावं लागत असं, कुठंतरी बारीकच करावं लागतं ना ते। तर मग मोठा घास घेणाऱ्यांना अल्पायुष्य त्या ठिकाणी लागतं। तर असं शास्त्रानं तर असं सांगितलं की एक घास 32 वेळा चावून खावा असं म्हणतात। 32 वेळा तर आपलं काही चावणं होत नाही, पण कमीत कमी त्या ठिकाणी 10-12 वेळेस तरी चावल्या गेला पाहिजे, का नुसता गोळा आला की गेला असं जर झालं तर मग त्याचं आयुष्य आपोआप कमी होणार का? आतड्याचे विकार, गॅस्ट्रिकचे विकार, अपचन, ऍसिडिटी आदी हे त्या ठिकाणी सुरू होतात। मी सांगितलं ना, कर्मावरच त्या ठिकाणी आयुष्य अवलंबून आहे।
यांनी शास्त्रकारांनी ते सांगितलं. 4 घटिका उरेल रात्री, उठावे ते अवसरी, मळमूत्रादी बाहेरी, करावे देहधर्म. कशी वागणूक त्याची असावी ठेवा. 4 घटका उरेल रात्री, 4 घटका रात्री उरेल अशात लवकर उठावं. मला असं वाटतं बहुतेक 3-4 नंतर ब्रह्ममुहूर्त असतो, त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावर उठायचं सांगितलेलं आहे. मळमूत्र विसर्जन करावं. मग शौचाचमन कीजे, अंतरी परमेश्वरा स्मरीजे, माता पिता नवीजे गुरुदेवता. आणि मग शौच, आचमन, स्नान झालं, परमेश्वराचं स्मरण, आईवडिलांचं नमन, गुरुदेवतेचं नमन त्या ठिकाणी सकाळी त्यांच्याकडून झालं पाहिजे. आपण ज्याला देवपूजा वगैरे आधी म्हणतो, सकाळचा विधी सांगितलेला आहे लवकर उठल्यानंतर. परस्त्री गमन स्वभावे, कदाही मनीन आणावे, प्रातकाळी करावे देवता पूजन. आणि राजानं पुरुषांनी त्या ठिकाणी परस्त्रीविषयी वाईट मनामध्ये भाव येऊ देऊ नये. प्रातकाळी देवता पूजनामध्ये आपला वेळ त्या ठिकाणी गेला पाहिजे. नित्यदान यथाशक्ती कीजे, चालता काहीच न बक्षीजे, आणि उच्चिष्ट न अर्पिजे, गो ब्राह्मण अग्निसी. नित्यदान काहीतरी नित्यनेम असला पाहिजे, नित्यदान असला पाहिजे. सकाळी एखादा नित्यनेम परमार्थिक असला पाहिजे, आध्यात्मिक एखादी जपमाळ जपण्याचा. जपमाळ नाही 10 मिनिटं बसून त्या ठिकाणी सांगितलं तुम्हाला. नाही सायंकाळी थकून येतो आपण, हरिपाठ घेणं होत, सकाळी तरी हरिपाठ झाला पाहिजे. मागेही बोललो तुम्हाला की हरिपाठाचा अवधी जास्त नाहीये. आपल्या वारकऱ्याची संधी आहे ना, स्नान होईपर्यंत त्या ठिकाणी हरिपाठ होतो. सांगितलं तुम्हाला मी पैठणच्या वारीपासून नित्यनेम केला आल्यापासून. स्नान होईपर्यंत हरिपाठ झाला पाहिजे. आणि त्यामुळे रोज हरिपाठाचा सराव राहून राहिला. नाही तर कितीतरी महाराज लोक असे की त्यांना हरिपाठ पाठ नाही का. कारण त्या हरिपाठाचा विशेष असा आहे की तो नित्यानं घ्यावं लागतो. ती नित्याने घेतल्याशिवाय पाठांतरात राहत, पण नित्याने घेतल्यानंतर तो पाठात राहतो. अगदी असा सहज चालता चालता आलं पाहिजे. मी तुम्हाला माग बोलून दाखवलं होतं ना, हरिपाठ म्हणण्याकरता आता असे डोळ्यापुढे हरिपाठ दिसतो. देवाचे द्वारी चौवेदी जाण, त्रिगुणासार, भाविविन भक्ती, योगयाग विधी, साधुबोध झाला पर्वताप्रमाणे, संताचे संगती. मग विष्णुविन जप, त्रिवेणी संगमी, हरि उच्चारणी, तीर्थव्रत नेम, समाधी हरीची, नित्य सत्यमित, एकनाम हरी, हरिबुद्धी जपे, हरिपाठ कीर्ती, हरिवंश पुराण, जय विठोबा, नाम संकीर्तन, वेदशास्त्र प्रमाण. नाही असा नाही म्हणत मी, हा क्रम सांगून राहिलो तुम्हाला. वेदशास्त्र प्रमाण, काळवेळ नाम, नित्य नेम नामी, 7-5-3, जप तप कर्म, जाणीव नेणीव, एकतत्व नाम, आणि सर्व सुख गोडी, समाधी संजीवन हरिपाठ. नाही का झाला हरिपाठ झाला 1 मिनिटात. तर स्नान हा स्पीड कशा नाही तुम्हाला. स्नान करता करता म्हणा काहीतरी नित्य नियमामध्ये. हे पहा, देवपूजा करताना मंत्र येत, आपल्याला मंत्र येतात का. नाही आंघोळ करता करता पूर्ण झाला, अर्धा आंघोळ करता करता होईल ना, अर्धा देवपूजा करता करता होईल. बाकीचे मंत्र म्हणायचं काम नाही. ते हरिपाठातच 108 वेळेस हरी शब्द आलेला आहे. तेच हरिस्मरण झाले की सगळे मंत्र त्या ठिकाणी झाले. म्हणजे मग अशामध्ये काहीतरी नित्यनेम असावं. नाही तर मग आपलं गोपाळकृष्ण इकडे धुणं चालला तर ते रांगत येतं, पोरगण आवरण होते, वड नव्हते, फोडणीचा वास नाकापर्यंत येतो. नाही त्याची अशी कंपशी आदळते, चित्तभंग. नाही ते सरावानं नाही होत. एका दिवशी केलं तर होतं. सराव ठेवा, मग काही होणार नाही. सराव कळला तर मग नाही, सराव कळायला घरच्याला सराव होतो. मी याच्या मधात जाऊ नका. नाही काही तर मग एखादा एक तर शालिग्राम फेकून आणन, नाही तर शंकू फेकून आणन. गोपाल कृष्ण भगवान की. नित्यनेम त्याचा असला पाहिजे. दीर्घायुष्य होण्याकरता चालताना काहीच भक्षण करायचं नाही. चालता चालता काही खायचं नाही. नाकात जर गेलाय कांदा आणि उच्चिष्ट ना अर्पीचे गो ब्राह्मण अग्निस. उष्ट गाईला
ब्राह्मणाला अग्नीला देऊ नये, कोणालाच देऊ नये उष्ट, कोणाचं खाऊ नये. उष्ट्याला तामस अन्न म्हटलेलं आहे. गीता काय सांगते, उच्चिष्टमी चामेद्यम भोजनम तामस प्रियम. भगवान गोपाल कृष्ण म्हणतात जे तामसार आहे, सात्विक आहार, राजस आहार, तामसिक आहार, मोठा विषय. पण सध्या इथं एवढ्यापुरतं उच्चिष्ट. उच्चिष्ट सूर्य नक्षत्रे, उच्चिष्टे सूर्यचंद्र नक्षत्रे, यातेन पहावे नेत्रे, भोजन न कीजे निर्धारे, फुटक्या पात्री. उष्ट खाऊन सूर्यचंद्र नक्षत्राकडे पाहू नये आणि फुटक्या पात्रामध्ये जेवण त्या ठिकाणी करू नये. आता नाही तसं कुठं. लग्न झाल्या संसार बाटली भेटते याला. करून एक वस्त्र परिधान, कदान कीजे स्नान भोजन, आणि नागवे स्नान शयन करूची नये. एक वस्त्रावर राहून त्या ठिकाणी स्नान करू नये, भोजन करू नये. त्यानंतर निर्वस्त्र होऊन स्नान आणि भोजन सुद्धा करू नये. अंगावर कपडा असलाच पाहिजे. आंघोळीच्या वेळेसही भोजनाच्या वेळेसही. डोईचे केश न ओढावे, मस्तक प्रहारानं करावे, आणि शिर न खाजवावे दोही हाती. डोक्याचे केस ओढू नये बरं का. त्यानंतर मस्तक प्रहार, डोक्यावर प्रहार करू नये. दोन्ही हातानं शिर त्या ठिकाणी डोकं खाजवू नये. हे दीर्घायुष्य होण्याचे नियम सांगितले. शिर स्नान करून जाना, तेले अंग माखावे ना, अनध्यायी अध्याय ना करूची नाही. पहा, शिरस्नान केल्यानंतर म्हणजे आपण डोकं धुतल्यानंतर तेल लावू नये. पहा, हे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे बरं का. पण हा नियम कोणीच नाही पाळत. अक्षरशः मी नाही, कोणीच नाही पाळत. आपल्याकडे उलट असा नाही मी काय आंघोळ झाल्या काय लावलं पाहिजे, तेल. पण तेल लावायचं वर्ज आहे. तेल कधी लावायचं सांगितलंय अंगाला? आंघोळीच्या आधी. सगळ्या अंगाला तेल लावायचं आधी. आंघोळीनंतर तेल लावायचं सांगितलेलंच नाही. पुरुषांना सुद्धा असं आहे, सगळ्यांना. अनोळखी तयासवे, भलते गावी न जावे, क्षत्रिय ब्राह्मण सर्प आघवे, त्याची अवगणना न कीजे. ओळख नाही त्याच्यासोबत दुसऱ्या गावाला गेलं नाही पाहिजे. ओळख नाही मग चालले काहून तर मग म्हणे मग चला म्हणले म्हणून गेले नाही. भलत्याही गावी जाऊ नये. क्षत्रिय ब्राह्मण सर्प आघवे यांची अवगणना न कीजे. क्षत्रियाची, ब्राह्मणाची, सर्पाची अवगणना, त्याची अवहेलना करू नये. ब्राह्मण गायी नृपवर, वृद्ध आणि स्त्री गरोदर, भाराक्रांत दुर्वळ थोर, यासी मार्ग द्यावा. गाई आली, ब्राह्मण आला, राजा आला, म्हातारा माणूस आलं, गरोदर बाई आली, तिला जागा द्यावी, वाट द्यावी. मार्गी देवालय थोर, मोठे बोलिले तरोवर, त्याची प्रदक्षिणा निर्धार करावीची. मार्गात देवालय लागलं, दर्शन घ्यावं, प्रदक्षिणा त्या ठिकाणी करावी. देवपित्रा दिल्या विन, कदा न कीजे भोजन, कोणास उद्वेग कारण वचन बोलूची नाही. देवपित्राला त्या ठिकाणी अन्नाचा नैवेद्य दिला गेला पाहिजे बरं का. अग्नीला समर्पित झाला, पाणी फिरवलं, सगळ्यांना पोचला. किंवा नाही तेव्हा झालं, जेवायला बसले, घास काढला, पाणी फिरवलं, ते चालतं. नाही घास काढायचा, ताटाभोवती पाणी फिरवलं, अपोषण केलं. हा, ताटाभोवती जरी पाणी फिरवलं आणि ईश्वरार्पण बुद्धीनं त्या ठिकाणी त्या अन्नाला अन्न हे पूर्ण ब्रह्म नमस्कार केला, मग अन्न सेवन करायला हरकत नाही. त्याचे दोन फायदे. एक, ते देवाला अर्पण केल्या जातं. आणि दुसरं, ज्या अन्नामध्ये दोष असतात, आता बाहेर जेवायला गेलो कुठं तर मग तिथं अन्नामध्ये दोष असू शकतात, असतात असं नाही. कुठं काय तुम्ही जाणू शकता का? आता काय असतं, सगळ्या ठिकाणी आपण ती गोष्ट विचारूच शकत नाही अन्नाच्या दोषी. आपल्याला आदरान बोलवलं तिथं काय विचारणार तुम्ही? मुकाट्यानं जे येते सेवन करावं लागतं. मग आपणच त्या ठिकाणी मंत्र म्हणून अन्नदोष काढून टाकावा आणि सेवन करावं, म्हणजे त्याचं पातक लागत नाही. कठोर अक्षर न बोलावे, निरर्थक न उच्चरावे, अमंगळवाणी तमो भावे बोलावीची ना. काही बोलण्याचे नियम सांगितले. कठोर अक्षर, रागानं बोलायचं नाही. काहीचे शब्द कठोर असतात, भेदक. निरर्थक बोलायचं नाही, ज्याच्यात काय अर्थच नाही तो टाइमपास विनाकारण बोलू नये. अमंगळवाणी,
म्हणजे घाण त्या ठिकाणी बोलू नये, तमोगुणयुक्त बोलू नये. गो ब्राह्मण वेद देव वडील स्त्रिया सुस्वभाव यांची निंदा आणि गर्व करूची नये. व वडीलधाऱ्या लोकांची, स्त्रियांची, चांगल्या लोकांची निंदा आपल्याकडून होऊ नये. आधी देव पित्रा देऊनी मग भक्षावे सहजनी किटले आरसा नाही न पहावे स्वरूप. तेच आधी देव पित्रांना अर्पण तर्पण केल्याशिवाय मग आपण अन्न खाऊ नये, मगच खावं, तसं खाऊ नये. आणि किटला आरसा, जर किटला शब्द आपला ग्रामीण शब्द आला नाही का, किटला म्हणजे मळला, तर त्या मळलेल्या आरशात आपलं स्वरूप पाहू नये. कारण पहिला आपला चेहरा आणि त्यात आरसा मळका, हे भेव वाटायचे धंदे ना, म्हणून त्या ठिकाणी मळलेल्या आरशामध्ये पाहू नये. पर्वकाळी स्त्री प्रतीनं जावे आसन पायी ओढुनी न बैसावे मार्गे घरात न यावे शिरीनं धरावे रक्तपुष्प. पर्वकाळाच्या ठिकाणी संसाराचा त्याग त्या ठिकाणी करावा असतो दोघांनी, पती पत्नींनी. काही पर्वकाळ असतात, एकादशी आहे, उपवास आहे, मोठे मोठे धार्मिक पर्वकाळ आहेत. अशा वेळेस आसन पायी ओढुनी न बैसावे. जे आसन आहे ते पायानं वडायचं नाही, त्यानं ओढून त्या ठिकाणी घ्यायचं. मार्गे घरात नाही यावे, म्हणजे घराचा जो दरवाजा आहे आत येण्याचा त्यानंच घरात यावं, चोर वाटाने घरात येऊ नये. आणि श्री रक्तपुष्प, लाल पुष्प डोक्यावर धारण करू नये असं इथं वर्णन आहे. आता हे कोणासाठी आहे, स्त्रियांसाठी, पुरुषासाठी ते नाही म्हणत. हा, एकादशीची दिवशी उपवास करावा नेहमीसी भोजन समयी चांडाळी दिकासी न पहावे. एकादशी सगळ्यात श्रेष्ठ. बस मागही बोललो मी, बाकीचा कोणताच बाजार जमा करायचं काम नाही. एक एकादशी आली तिच्यात सगळं, इथं ते सरळ वर्णन आहे. बाकीचा उपवास एकादशी आली की तो महत्वाचा नियम आहे. भोजन समय वाईट गोष्टी पाहू नये. बर, स्त्रिये शेळी उंटिनीचे हस्तिनीचे मृगाईचे दूध न बक्षावे याचे वर्णत्रयी. 3 वर्णांनी कशा कशाचं दूध पिऊ नये. स्त्री, शेळी, उंटीन, हत्ती आणि काय चमरी गाय, हे काहीतरी एक गाईतला प्रकार असेल, यांचं दूध त्या ठिकाणी बक्षू नये. दूध न बक्षावे यांचे वर्णत्रयी 3 वर्णांनी. ब्राह्मण, वैश्य, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांना ते चालत नाही. म्हणून बरेचसे वारकरी शेळीचं दूध कसंच पित नाही, कसंच नाही रे, कसंच नाही बरं का. गोष्टी करिता न जेवावे रात्री श्राद्ध न करावे जेवणी केस न विंचरावे हस्त दंत लवण न बक्षिजे. बघा, जेवताना गोष्टी करायच्या नाहीये. आता लय दिवसांतर भेटी झाल्या तर मग लांबून लांबून येईल राहतात. कुठं आता भंडाऱ्यात पंगत बसली तर मग इकडल्या तिकडल्या लांब गप्पा चालतात. रात्री श्राद्ध करू नये, जेवून केस विंचरू नये. हा नाही तर रात्री दिवस असं काही सांगितलं नाही. जेवून केस न विंचरावे, हस्त दत्त लवण न बक्षिजे, हातानं दिलेलं मीठ खाऊ नये. हातानं दिलेलं मीठ खाऊ नये. आपल्याकडे काय हातावर घेऊ नये म्हणतात. बर, वाढण्याकरता पुष्टीनी स्त्री असव्य पाही अपस्मारी हिनांगी सई यांचे पासून झाली तिचाही संभोगावर जावा. मधार युवती टाकून 4 टाकीचे ऋतू आद्य दिन श्राद्ध दिवस वर्जुना स्त्री गमन कीजे. समदिनी कन्या सत्य विषमदिनी संभवे सुत 16 दिवसपर्यंत ऋतुकाळ. हा ऋतुकाळ सांगितलेला आहे, गरुड पुराणात सुद्धा आलेला आहे. थोडा बदलून वाटला मला. चला जाऊ द्या, पुढे काही महत्वाचं नाही आहे तुमच्यासाठी. चला, इत्यादी आचार्य वर्तती ते पुरुष शतायुषी होती निषिद्ध वर्तली अंती होय आयुष्या क्षीण. इत्यादी जे काही दिवस आहेत या मार्गाने पुरुषानं जर त्या ठिकाणी आचरण केलं
तर त्याचं आयुष्य वाढतं. निषिद्ध गोष्टीचा त्याग केला तर मग त्याचं आयुष्य वाढतं. तव युधिष्ठिर प्रश्न करी, कोण उत्तम तीर्थ तीर्था भितरी. मग याचे उत्तर करी भीष्मदेव, आता सगळ्या तीर्थात उत्तम तीर्थ कोणतं. चला, श्रेष्ठ तीर्थाचं आपल्याला वर्णन ऐकायचं आहे. प्रथम सत्य बोलणे, तर द्रुपचे जळ लक्षणे, अगाध धैर्य रूप जाणणे, डोहजेथ. पहिलं तीर्थ आहे सत्य बोलणे. सगळ्यात श्रेष्ठ तीर्थ कोणतं आहे? सत्य बोलणे. याच्यासारखं तीर्थ नाही. म्हणजे तिकडं किती किती धाम असतात ते फिरून आले, सत्य वचन जर असेल तर मग त्या तीर्थाचा फळ नाही. म्हणून सत्याला कुठेही किंमत आहे. कोणत्याही काळामध्ये सत्य परिस्थितीला किंमत आहे, सत्य वचनाला किंमत आहे. आणि धैर्यरूप असणं हे एक मानस तीर्थ आहे. हे जाणावे मानस तीर्थ श्रेष्ठ असे सर्वात. तैसेच मृदूपणा ही तीर्थ आणि सौजन्य ही. आणखी मानस तीर्थ सांगितलं. म्हणजे इथल्या इथंच कोणती तीर्थ करू शकता तुम्ही? मृदूपणा, नरमपणा. काहींचा स्वभाव असतो खूप नरम, किती त्यांना रागान बोला उत्तर नरम. आणि सौजन्य म्हणजे काय? शालीनता. समोरच्याच्या शब्दाचा, वाक्याचा आदर करून त्या ठिकाणी त्याला समजून घेण्याला सौजन्य म्हणतात. भूतदया, कठीणता, इंद्रिय निग्रह, लोभरहितता, अहंकारारहित्य तथा संग्रह त्याग. भूतदया, इतर प्राण्यांवर, सर्वांवर त्या ठिकाणी त्यांच्याविषयी आपल्या अंतःकरणात दया आली पाहिजे कोणी दुःखी असला तर. इंद्रियाचा निग्रह, अहंकार त्याग, लोभाचा त्याग. आणि निर्मळ अंतकरण इत्यादी मानस तीर्थे जाणं. यांच्या ठाय्या केली स्नान होई उत्तम लोक. निर्मळ अंतकरण, ज्याचं अंतकरण अत्यंत पवित्र आहे, अशा लोकांच्या ठिकाणी यांच्या सहवासात जरी राहिलं तर तीर्थाचं स्नान केल्याचं फळ त्या ठिकाणी प्राप्त होतं. बाह्य गंगादी तीर्थे सई, जी पूर्वोक्त त्यांच्या ठाई, तया मानस तीर्थे पाही सत्याधिके. बाकीचे जे गंगाधिक तीर्थ आहेत हे त्यांच्या ठिकाणी त्यांचा महिमा आहे. पण घरी बसून जर तुम्हाला तीर्थाचं पुण्य लाभवायचं असेल तर अशा आचरणामध्ये आपण वागावं किंवा अशांच्या संगतीमध्ये त्या ठिकाणी राहावं, म्हणजे तीर्थ होतं. काय तीर्थाला गेल्यानंतर काय काय धुतल्या जातं बरं? आपण कोणत्याही तीर्थात गेलो होतो, चमडा पाप नाही धुतल्या जात. काय धुतल्या जातं? फक्त चमडा धुतल्या जात. कारण पाप कुठं आहे? आता अंतकरणात आहे. पाणी पोचतं का तिथं? पाणी वरची त्वचा भिजवतं, मनापर्यंत पोचू शकत नाही काही. मनातलं पाप घालवण्याकरता नामस्मरण, भगवत चिंतन याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पण असं आहे, तीर्थाला गेल्यानंतर भगवंताविषयी आपला भाव वाढत असतो, श्रद्धा वाढत असते. म्हणून तीर्थाला गेलं पाहिजे, केलं पाहिजे. मग भाव वाढला, श्रद्धा वाढली की आपण भक्ती करतो. भक्ती केली की मग पापाचा नाश होतो. अशी ती प्रक्रिया आहे. व नुसतं तीर्थाला गेलं मग घरी आल्यावर पुन्हा जसं तसं झालं मग नाही पाप जात. तिथून काहीतरी आणल्या गेलं पाहिजे वागणुकीमध्ये, मग ते तीर्थ सफल होतं. झाले किती? 2 तीर्थ झाले, एक बाह्य तीर्थ आणि एक अंतर्गत तीर्थ. या दोही तीर्थाप्रती जे नर स्नानी करतात ते स्वर्गमोक्षाती पावती ऐसा तीर्थ महिमा. यावरी युधिष्ठिर पुसत, जर हा प्राणी निभ्रांत 5 भौतिक देह सत्य टाकीत असे. युधिष्ठिर म्हणतात, जर या प्राण्यानं हा 5 महाभौतिक देह टाकला तरी या समागमे जात असे कवन ते सांगा मज लागून. माता पिता किंवा गुरु याच्यासोबत नेमकं कोण जातं बा? ज्याचा आपण उसना घेतला नाही का? देह हा 5चा घेतला उसना, शेखी ज्याचा त्याला देणे आहे. उसनं कसं असतं? उसनं हे ज्याचं त्याला द्यावंच लागतं. आता जसं उदाहरणार्थ तुम्ही सगळ्यांनी माझ्याकडून 500-500 रुपये उसने घेतलेले, आता तुम्ही पोटी झाली की मला देऊन टाकणार आहे का? गेले की नाही? हो की नाही? हो. अरे वा, कबूल झाली. आणि ते पोटी झाली की तुम्ही देणार का? देणार ते कोणाचे? ज्याचे ज्याला. तसं हा देह कोणाचा आहे? नाही असं काही लगेच लोड नका. उदाहरण सांगितलं फक्त मी.
तसा आपण सुद्धा आधी 5 जणांचा उसना घेतला. पृथ्वी, आप, तेज, वायू, गगन या 5पासून घेतलेला आहे. माती, पाणी, आकाश, वारा आणि अग्नी या 5 जणांकडून उसना घेतलेला आहे. मग का याच्या सोबत कोण येतं? शेवटी माता पिता बंधू हे येतात का असा प्रश्न कोणी विचारलाय? युधिष्ठिरजींनी विचारला. मग भीष्म झाला बोलता, अगा शरीर टाकून जाता, एक सहाय्य असे तर त्वचा धर्म मात्र नाही. त्याच्यासोबत कोणी येत नाही. ज्ञानोबा गोड वर्णन करतात. आंधळ्या पांगळ्याचा अभंग आहे. माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी, माता पिता बंधू बहिणी इष्टमित्र स्वजन सखे, हे तो सुखाची मांडणी इष्टमित्र स्वजन सखे. एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचनी, तेथे कोणी सोडवेना एका सद्गुरु वाचुनी. कोणी न पवती निर्वाणी, कोणी सोबत त्या ठिकाणी येत नाही. सोबत फक्त एक येतो तुमचा धर्म. धनानी भूमो पशवच्च गोष्टे भारी आग्रहद्वारे जन स्मशाने, देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छन्ति जीव एकः. काय जातं त्याच्या सोबत? तर काही उदाहरणं दिले. धनानी भूमो, धन कुठं राहतं? कुठं राहिलं? ते ठेवणारे गेले. धन कुठं राहिलं? जमिनीत राहिलं ना. किल्ल्यात, जमिनीत. जुन्या काळात बँका नव्हत्या म्हणून भूमीत. भाग्यवान आहे तुम्ही. किती शेजारी आहे. आमच्या इकडे बायले निमताना यावं लागत की चला चला सारवायचं म्हणून माती नेऊ. निमित्त काढत बळजबरी यायला. तुम्हाला किती जवळ होतो. पुन्हा टाकायला गेल्या तरी जवळ नाही का? नाही तसं सगळेच म्हणतात. सापडलं नाही. गिरी सापडल्यावर कोण कबूल होतं? दायडीनबाई होतं कबूल. कोणी नाही हो. ते पण मान नाही झालं. मी द्यायला गेले. काही जीवाने गेले. तर मुद्दा काय माझा? धनानी भूमो. तू गेल्यानंतर धन भूमी. आता बँकेत म्हणा, तेव्हा बँका नव्हत्या म्हणून धनानी भूमो. पशवश्च गोष्टी. पशु कुठं? काही लोक म्हणतात महाराज ते म्हैस आमच्याशिवाय दूधच घेत नाही. कुठं जर जायचं असलं पारमार्थिक कामाला, नाही बाबा जमतच नाही आमचं. तुम्ही नाही असं काही नसते. वैयक्तिक नाहीये. तुम्ही म्हटलं म्हणजे तुम्ही एकटेच थोडी आहे. असे किती काही विचार आहे या जगामध्ये. तर मग तुम्ही गेल्यानंतर मग ते पशुवच्च गोष्टी, ते गोष्टीतनं गोठ्यातच राहिले. भार्या गृहद्वारे. पत्नी कुठपर्यंत? दारा. जुन्या काळात महिला जात नव्हती म्हणून त्या श्लोकात कसं वर्णन आहे? भार्या गृहद्वारे. ती फक्त वाटी लावती. दारा नाव आहे. दारा. पत्नीचं एक नाव काय? धनदारा. पुत्र. त्यातला दारा शब्द काय? दारा म्हणजे काय? दारा म्हणजे काय? पत्नी. तिला दारा का म्हणतात? ती दारातून वाटी लावती म्हणून ती दारा आहे. बर का? पत्नी या शब्दाचे बरेच अर्थ आहे. सांगायचे का आणखी काही तुम्हाला? एक भाज म्हणून शब्द आहे. भाज. भाज म्हणजे पत्नी. तुका म्हणे नग्न भाज ते लाज स्वामीशी. भाज म्हणजे पत्नी. बर का? मग भाज हा शब्द का आला बुवा? त्याने सांगितलं जी भाजती ती पत्नी तिला भाज म्हणतात. नाही का? म्हणून जुने लोक म्हणत भाजा. आता लोक ती भाज नाही ती. बरं का? त्याला भाज म्हणतात. पत्नी शब्दाला खूप अर्थ आहे. पत्नी या शब्दासाठी समानार्थी शब्द. चला असो. काय चाललं आपलं? तर सोबत काय येतं? कर्मानुगो गच्छन्ति जीव एकः. त्याच्यासोबत काय येतं? फक्त कर्म येतं. कोण सांगतंय? भीष्माचार्य सांगत आहेत. धर्मे सकळ जीव जात होय सुखी अत्यंत, कुकर्मे दृष्ट योनी पावत ती ऐकाता. धर्मानं सर्व जीवांना सुख आणि कुकर्मानं दृष्ट योनी प्राप्त होते. ब्राह्मण वेदाधिकारी जरी पतित प्रतिग्रह करे तो मीर्या भोगी भारी नरक भोग. ब्राह्मण आहे, वेद अध्ययन करतो, पण त्यानं जर पापी व्यक्तीकडून त्या ठिकाणी दान घेतलं किंवा ज्यानं पापानं कमवलंय
2 नंबरचा पैसा कमवला आणि ते दान त्यानं जर स्वीकारलं तर त्याला नरकाला जावं लागतं. पहा, म्हणून आपण घेतो कोणाकडून यालाही फार महत्व आहे. आपण कोणाची दक्षिणा किती घेतली पाहिजे, नाहीतर मग त्यानं तिकडून काहीतरी करून आणलेलं असतं, त्याला पवित्र करून घ्यायचं असतं पुण्य करून, नाही का. आपण ते घेणाऱ्याला पाप लागतं, मग ब्राह्मण जरी असला तरी नरक भोग. मग 15 वर्षे खरं होय तो मरून या पाहे, 7 वर्ष पावे देह बळीवरदाचा. तर मग जन्म नरक भोगल्यानंतर बापा मग 15 वर्ष त्याला गाढवाच्या जन्मामध्ये काढावं लागतात. तो संपल्यानंतर 7 वर्ष त्याला बैलाचे काढावं लागतात. तोही मरून 3 मास. मग होय ब्रह्म राक्षस, मागुता पावे परियस ब्राह्मण जन्म. त्याच्यानंतर मग 3 महिने ब्रह्म राक्षस होतो आणि मग पुन्हा शेवटी ब्राह्मणाचा जन्म मिळतो, पण मधाची भोग भोगावं लागतात. पतिताचे याजन करी नरक भोगी भारी, 15वे वर्षे तदुपरी कृमी होय. पतित लोकांचं याजन त्याच्या घरी जाऊन यज्ञ जर केला पाप्याच्या घरी या ब्राह्मण मंडळींनी, तर 15 वर्ष कृमी कीटक व्हावं लागतं. पहा, मागुता 5 वर्षे जाण, कुकडा होय मरून, ऐक वर्ष लांडगा श्वान, पाठी मनुष्य होय. माता पितरांचा निरंतरी, जो पुत्र अवमान करी तो 10 वर्षेवरी गर्धव होय. मायबापाचा अपमान करणारा मुलगा 10 वर्षापर्यंत गाढव त्या ठिकाणी होतो. जो अन्न भक्षुनी धनियाचे, ओखटे चिंती तयाचे, तो देह पावे वानराचे वृषे 10. ज्या धन्याच्या घरी कामाला आहे, ज्याचं खातो त्याचंच वाईट चिंतन जर करत असला, नुसतं चिंतन वाईट विचार त्याच्याबद्दल, तर त्याला 10 वर्ष वानर माकड व्हावं लागेल. जो नर बुडवी ठेवणी तो भोगी शतयोनी, भोगणी 15 वर्षे जाणी कृमी होय. एखाद्याने विश्वासानं आम्ही आता तीर्थयात्रेला चाललो, जुन्या काळात ठेवल्या जायचे ठेवण, तिथून येईपर्यंत सांभाळा. पण तिथून येईपर्यंत यायनं जर सांभाळीनं आली की हात जर वर केले तर मग त्याला शतयोनी नरक भोगावा लागतो. आणि शेवटी कृमी म्हणजे बारीक कीटक, कृमी जमिनीत कीटक असतात तशा. पारक्याचा राग करी तो सारंग होय निर्धारी, विश्वासघाती अवधारी 8 वर्षे मीन होय. परक्याचा राग केला की तो सारंग होतो. पक्षी का हा सारंग पक्षी. विश्वासघात करणारा 8 वर्ष पाण्यातला मीन होतो. पय तिळ उडीद जाण, कुथिळ शिरस चणे सन, राळे मुग गहू प्रधान सर्व धान्ये, ऐसियामध्ये निरुता, एखादिया धान्याचा हरता, तो मुष्कादी योनी भोगता होय क्रमेची. धान्य चोरणाऱ्याला गरुड पुराणात सुद्धा काय सांगितलेलं आहे, तो मूषक किंवा धान्यातला किडा होतो. इथं मूषक सांगितलं. काय काय, तीळ उडीद कुतीळ शिरस चणे राळे मूग गहू आदी सगळे जे धान्य आहेत, यातलं कोणतं एखादं जरी चोरलं तर त्याला काय व्हावं लागतं, उंदीर. मग आता आपल्या घरातली उंदरं ते काय खातात, चोरून खातात ना ते. पण मनुष्य देहात असताना जर आपण उंदरासारखं काम केलं तर पुढील देह सुद्धा उंदराचा. पूर्वी कन्या एकास देऊनी, दुसऱ्यास देतो कृमी जाणी, 14 वर्षे भोगुनी मग मनुष्य होय. मुलगी एखाद्याला दिली किंवा द्यायची आणि परत तीच मुलगी त्याला दिली, तिथून घडमोड केली, पुन्हा दुसऱ्याला दिली, त्यालाही पापला. त्याचा संसार हे केला ना उद्ध्वस्त, त्यालाही पाप लागतं. तर त्याला 14 वर्ष त्या ठिकाणी कृमी व्हावं लागतं. जो करी स्त्री हनन तो कुत्सित जन्म भोगून, 20 वर्षे कृमी होऊन पावे दुःख. स्त्रीची हत्या करणारा त्यालाही त्या ठिकाणी वाईट योनीमध्ये जावं लागतं. 20 वर्ष कृमी. जो परकीय भोजन चोरी तो मक्षिका होय भारी, मीठ चोरी तो निर्धारी होय चिडी पक्षी. दुसऱ्याचं भोजन आहे तो चोरायला लागला, मग माशी व्हावं लागल. काय व्हावं लागल, माशी. अन्नावर नाही का बसत मग ती. आणि मीठ चोरणारा चिडी पक्षी. दही चोरी तो बगळा देख, पाणी चोरी तो होय बख, तैल चोरतल पायी सम्यक होय किडा. दही चोरणाऱ्याला बगळा व्हावं लागतं. ऐका, पाणी चोरणाऱ्याला बक, पाणी चोरणारा बक सांगितला. बर बर. तेल चोरणारा तैल पायी, तेल पिणारा किडा आहे. लोह चोरी तो काकपरियेसी,
कासे चोरितो हरित पक्षी, रौप्य पात्र चोरी तयासी जन्म कपोताचा. लोखंड चोरणारा कावळा होतो, कास चोरणारा हरित पक्षी होतो, चांदी चोरणारा कपोत म्हणजे कबूतर होतो. सुवर्ण भांडार चोरिता, कृमी होय निरुता, धुतले कौशय चोरिता होय पशु. देव पितृ कार्य आरंभून, मासादिक त्यासी निधून, जो सोय करी भोजन तो होय काकदान. बघा, सोनं चोरलं तर त्याला काय व्हावं लागतं? कृमी. आणि धुतले कौशेय कपडे, धुतलेले कपडे चोरणाऱ्याला पशु व्हावं लागतं. कोणाचे कपडे सुद्धा चोरायला चालत नाही बरं का. भरपूर आहे. गरुड पुराणात तर याच्यापेक्षा जास्त आलेले. भाजीपाला सुद्धा मग शेजारणीचा चोरायला चालत नाही. नाही तर मग आपलं कसं असतं की आता ते गेली हा काय कमाले. फोडणीसाठी काय आपलं संभाराची काडी असते, ती संभार नसतो बाई. एक संभाराची काडी घेतली म्हणजे बचक बरं गेला असतो, पण काय घेतली? संभाराची काडी. ते शब्द वापरच असा असतो. हा, विचारून घ्यायला मग काय अडचण. फुलंही चोरायला चालत नाही. फुलं चोरले तर ते फुलं चोरणाऱ्याला वानराचा जन्म सांगेल करून पुराणात. फुलं फळं चोरणाऱ्याला हा हा न विचारता तुम्ही विचारून घेऊ शकता, पण न विचारता घेणं म्हणजे हे पातक आहे बरं का. आणि भाजीपाला चोरणाऱ्याला मोर व्हावं लागतं. मोर. नुसते डोळे त्याच्यातून काही दिसत. भगवान की जय. देव पितृ कार्य मोठं कार्य आरंभलं आणि स्वतःच भोजन करायला बसला इतरांना न म्हणता. त्याला कावळा व्हावं लागतं. जो पुरुष व्यभिचारी ब्राह्मणी श्रीगमन करी, तो पावे मरणांतरी चांडाळत्व. कृतघ्नासी यमलोकी तत्काळ, पट्टीश मुद्गल आणि शूळ, अग्निकुंभ पाकादी सकळ अशी पत्र वन. कृतघ्न जो असतो, कृतघ्न म्हणजे उपकार केला तो उपकार विसरणाऱ्याला बस मृत्यूनंतर तत्काळी यम अग्निकुंडामध्ये शिजवलं जातं. म्हणजे आपल्यावर एखाद्यानं उपकार केला, आपण त्याची परतफेड तर केलीच नाही, पण पुन्हा त्याला जर त्रास दिला ना, बस लगेच त्या ठिकाणी भगुन्यात शिजवल्या जात. हा, असिपत्रवन सांगितलंय ना. असिपत्रवन माहित नाही का? नरकामध्ये असिपत्रवन असं बनवलेलं आहे की त्या वनामध्ये झाडं आहेत, त्या झाडालेली जी पानं आहेत ते तलवारीच्या पात्यासारखे धारदार. आणि मग त्याला त्याच्यात जवळून येतात, ते लागतात अंगाला, चर कापल्या जातं. भरपूर आहे. बर एक पहा सांगतो पुढं. बरं, तप्त वाळू कंटक शालमली जाणं, हे क्रमेची नरक यातन, यमदूती भोगवून पावे कृमित्व. हा, जो त्या ठिकाणी खोटं बोलणार आहे, वाईट बोलणार आहे त्या तोंडानं, मग त्याच्या तोंडात वाळू अशी गरम तापवल्या जाते, कोंबल्या जाते. अशा नरक यात नाही. तयाचा मग गर्भपात, ऐशी भोगिता होई रात, तिर्गयागी बहुदुःखित होऊन मरे. आणि मग पुढेही जर त्याचा जन्म झाला तर गर्भात येतं मरण पावतं, गर्भपात होत चालतो. म्हणजे जन्म होतच नाही, गर्भवासाचं दुःख. पाप कोणतंही करा त्याचं फळ भोगावंच लागतं. पाठी कुर्म योनी पावे, आणि जो शस्त्रा करी हनन, शस्त्र हाती घेऊन धना लागी. बघा, नंतर त्याला त्या पाप्याला त्या कासवाच्या योनीसारख्या योन्या प्राप्त होतात. आणखी पुढचं सांगितलं, एखाद्याच्या हाती शस्त्र नाही आणि तुझ्या हाती शस्त्र आहे, तू त्याला शस्त्रान जर मारत असला तर ते युद्ध नाही. समान असलं तर युद्ध करता येतं. तर मग त्याला काय व्हावं लागतं? धना करता. अथवा वैरभावे मारी, यम यातनी उपरी, गर्धप वर्ष दोन्हीवरी होऊन मरे. तर त्याला गाढव व्हावं लागतं 2च वर्षात, ते पण मरण पावतं. पाठी मृगमत्स्य श्वापद, ऐशा योनी पावी विविध, हे पापफळ भोगवेद कथिलेले शमात्रे. त्यानंतर मृग म्हणजे हरणाच्या, माशाच्या, इतर श्वापदाच्या योनीमध्ये त्या ठिकाणी जावं लागतं. म्हणून इथं फक्त हे पापाच्या फळाचे भोग लेश मात्र सांगितले. यात अगदी थोडे सांगितले, जास्त सांगितलेले नाही. सासू सासऱ्या संग भांडणारी जर स्त्री असेल तर तिला व्हावं लागतं.
पुराणात आहे, पण एवढं सविस्तर ऐकलेलंच नाही. गरुड पुराणामध्ये आहे सगळं. सविस्तर एवढं ऐकलेलंच नाही. गरुड पुराण आता नाही इकडं आपलं झालंच नाही आहे. आणि या भागात झालंय नवलेच्या घरी. नवलीच्या घरी होतो एकदा गरुड पुराण. माझं नाही ऐकलं. गरुड पुराण जिवंत असतानाच ऐका, नंतर नुसता फोटो असा खुर्चीवर ठेवलेला असतो, काही कळत नाही. कुठून काय कळतं मग बाकीचे ऐकतात. मी ते देवकीनंदन महाराजाचं ऐकलं. असं ती कथाच असेल. कथा सांगते. ते पितृ उपासक 15 दिवस. हो ना, पण फुटूचा काय फायदा आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. तव युधिष्ठिर बोलिला, अधर्म परिपाक कथिला, तो स्वामी ऐकिला साकल्यपणे. आता धर्म करिता अंगे, नरा होय कवन गती. तव बोले धर्माप्रती देवव्रत. चला, आता अधर्म केल्यानं काय फळ प्राप्त होतं ते ऐकलं. आता धर्म मार्गाने जर गेलो, चांगल्या मार्गाने तर काय मिळतं ऐका. म्हणे ऐशी पापे जाणी, नाना प्रकारे करुनी, पश्चातापे पोळे म्हणी, आणि न करी मागुतेनी. पाप केले त्याचे फळ भोगले, पश्चाताप जर झाला की बस आता मी पुन्हा करणार नाही, तर मग जैसे अवधारी स्वपाप कर्म निंदा करी, तैसे क्षीणभारी होय पाप. आणि मग आपण केलेल्या पाप कर्माची निंदा करायची की बाबा माझ्याकडून हे चुकलं, मान्य करायचं. काही लोकांना केलेली चूक मान्यच ते करत नाही, पकडल्या जातात तरी हो म्हणत नाही. असे काही जे असतात. आणि काही चूक झाली तर स्वतःहून सांगतात की बाबा तुमच्या नाही लक्षात आलं, पण माझ्याकडून ही अशी चूक झाली, याला म्हणावं पश्चाताप. म्हणजे मग त्या पापाचा प्रभाव कमी होतो. फसवणूक होत नाही समोरच्या व्यक्तीची फसवणूक होत नाही. असा पश्चातापानं मग तो कमी होतो पाप. पहिले पाप करून चित्त ठाई राखून प्रायचित्त करीतो, त्यापासून सुटे सत्य. पहिलं पाप झालं, पण आता चित्त काय केलं, ठाई केलं, स्थिर केलं की डबल हे मी पाप करणार नाही. मग तो त्यातून सुटतो. पहिलं केलं पुन्हा करायचं मग ते पाप क्षालन होत नाही. मी मागे सांगितलं ना की अचानक घडलेले पापच तीर्थ घालवतं. तीर्थ जे पाप घालवतं हे सहज नकळत घडलेले पाप. आता तुम्ही चालले वाटेनं कृमी कीटकावर पाय पडला, जाणून पडला का, शेतामध्ये काम करतोय, कृमी कीटक मारावे लागतात. हे काय काऊन? कारण मग जगाचं पोषण होणारच नाही. तर तुमचं काही वैरी का ते नाही. ते पाप जातात तीर्थ स्नानानं, पण जाणीवपूर्वक केलेले जे पाप आहे जाणून बुजून, ते पाप कोणत्या तीर्थात गेले तरी जात नाही. मग आवरून श्रद्धापूर्वक अकरी प्रायचित्तांग, अन्नदानाधिक स्वधर्म प्राप्त द्रव्य सम्यक सुपात्रिवेची, आणि वेदाध्ययन करी ऐसा वर्ते सदाचारी, पाप निर्मुक्त संसारी होय जाण. वेदाध्ययन, ग्रंथ, पोथी, पुराण याचा अध्ययन केल्यानं पापाचा प्रभाव त्याच्या कमी होत चालतो. केलं पाहिजे. तव धर्म म्हणे अहिंसा ध्यान, इंद्रिय निग्रह गुरुशुश्रण, यात कल्याणकारी कवन मनुष्याशी. मनुष्याला कल्याणकारी काय, त्यामध्ये काय अहिंसा आहे, म्हणजे कोणाची हिंसा करायची नाही. अहिंसा पण ती फार कठीण आहे. अहिंसा कशाचाच आपल्याकडून मृत्यू झाला नाही पाहिजे. म्हणजे मुंगी मुंगळा चावला तर अलगत काढून ठेवल्या गेला पाहिजे, तिथं रगडला नाही पाहिजे. त्याला अहिंसा म्हणतात. ती घडती का आपल्याकडून? नाही. अहिंसा अवघड. इंद्रिय निग्रह, इंद्रियाला ताब्यात ठेवणं. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, पंच कर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, हे अवघड आहे कलियुगामध्ये. गुरु शुश्रूषण, आणि तिसरं सांगितलं गुरुची सेवा. या तिन्ही पैकी कल्याणकारी काय? अहिंसा, इंद्रिय निग्रह, गुरुची सेवा. बघू त्याचं उत्तर काय. मग म्हणितले गंगा कुमरे, ये अहिंसा दी समग्रे, धर्माचे अस्तित्वारे आपलाले समयी. हे अहिंसा आदी जे धर्माचे दार आहे. अहिंसेनं धर्माचं दार मोकळं होतं. पण अहिंसा परमधर्म जाण, या धर्माशी आश्रयून अन्यत्र धर्म संपूर्ण राहतात. अहिंसा सगळ्यात श्रेष्ठ धर्म. अहिंसा म्हणजे कोणाची हिंसा न करणे, याला अहिंसा त्या ठिकाणी म्हणतात. याला
याच्या आधारानेच बाकीचे धर्म त्या ठिकाणी स्थिर राहत असतात. आणि जे आपणासी जैसे सुखदुःख होत असे परदेही अनुभव तैसे जाणवेची. आपल्याला जे दुःख होतं ते तसं दुसऱ्याला होईल. की आपण चालता चालता असा जाणून बुजून दगडाला पाय आणतो का? नाही का? आपल्याला माहित त्यानं दुःख होतं. तसं आपल्या घराच्या पुढं आपण लावलेले दगड, त्याच्यावर कोणाची गाडी पडली नाही पाहिजे, आपण घर सोडून बांधलेल्या पायऱ्या, याला कोणाला अडचण नाही झाली पाहिजे. दुसऱ्याहून आपल्याला जाणायचं ना. आपल्याला जो त्रास होतो हा दुसऱ्याला झाला नाही पाहिजे, याला म्हणायची अहिंसा, नाही का? आता हे उदाहरण सांगितलं मी. अशा किती काही गोष्टी आहेत. घरातलं झाडायचं, दुसरीकडं लोटायचं, नाही का? सार्वजनिक ठिकाणी नेऊन तिथं घाण करून टाकायची, नाही का? सार्वजनिक ठिकाणी की जे कोणाचं नसतं मग तिथं कोणी कोणाला काही म्हणू शकत नाही. पण सर्वांनी जर असं केलं तर तो त्रास कोणाला होतो? सर्वांनाच होतो. त्यात मग आपणही येतो. वास आला, काही घाण असली, रोगराई झाली तर सगळ्यालाच होती, नाही का? म्हणून अशा ह्या काही गोष्टी असतात, त्या अहिंसात्मक गोष्टी ज्या आपल्याकडून झाल्या नाही पाहिजे, फार आहेत. आपल्याला ज्या चांगल्या वाटत नाही त्या आपण दुसऱ्याला करू नये वाईट असं. हे विचारून प्राणी घाती जे कृष्ण प्रवर्तते कवनीही त्या समान नव्हती पुण्य करते. जो अश्वमेध याग करी आणि तुझा अजन्मवरी मांस भक्षण न करी तरी आजची अधिक. बघा, मांस न भक्षण करण्याचं पुण्य किती सांगितलं, म्हणजे माळकरी असण्याचं पुण्य. एकानं राजानं अश्वमेध यज्ञ केला. अश्वमेध यज्ञ करणं फार मोठा आहे. रामाने केला होता ना, घोडा सोडावा लागतो, अन्नदान वगैरे, फार मोठा अश्वमेध यज्ञ. पण एखाद्यानं जर जन्मभर मांस भक्षण केलं नाही तर त्याला अश्वमेध यज्ञाचं फळ प्राप्त होतं. म्हणून मांस भक्षण काही चांगली गोष्ट नाही, कारण मांस हा आपला आहार नाही, आपला आहार नाही. जर खरं सांगा, माणसाचा आहार जर मांस असतं तर जमिनीतून मांसच निघलं असतं का? निघतं का? ती जमिनीतून काय निघतं? नैसर्गिक धान्यच निघतं. पण आता लोक जिभीचे चोचले करवण्याकरता खातात. शास्त्रानं जिथं तिथं त्याची निंदाच केलेली आहे. शास्त्रानं त्या गोष्टीचा त्याग केलेला आहे, म्हणून एवढं पुण्य आहे. जो आपले मास अवधारी पर मासे पुष्ट करी तो निरई अघोरी भोगी यातना. आपलं शरीर दुसऱ्याचे शरीर मारून चांगलं बनवायचं, म्हणजे ही कोणती भावना आहे? ही भावना कशी काय वाटते तुम्हाला? नुसती ऐकायचं बरं का. हे तुम्हाला कसं वाटतं बा की दुसऱ्याला मारायचं आणि आपण जगायचं? हे आपल्या हिंदू धर्मात योग्य आहे का? नाही नाही नाही, तेच सांगितलं इथं. मग त्याला अनेक यातना त्या ठिकाणी भोगाव्या लागतात. अनेक यातना यम करविल कोण सोडविल ते तुला. नाही नाही, मग कोणी सोडवत नाही. अहो, कितीतरी आहे अशा यातना. तप्त खांबाला मग कवटवळवल्या जातं. अशा लोखंडाचा खांब असा तापवलेला असतो आणि मग त्या ठिकाणी त्याला त्या तप्त खांबाला त्या ठिकाणी चिपकवल्या जातं की तू तिकडं पाप करत होता. जसे त्या ठिकाणी प्राण्यांना भाजत होता तसं खालून अग्नी पेटून वर त्याला टांगलेलं असतं, तसंच भाजल्या जातं. मग कृमी योनीला आहे पाठी मनुष्य पण होय, मग त्याचे मांस खाय मारीला जो तो. मग हा मांस खाणाऱ्याला त्याची पुढची गती तीच. आजा नरक भोगून आला की मग ज्याला यानं मारलं तो याचं मांस खातो. बदला पलटी होती पलटी. तरी अहिंसे समान नाही तपस्या धर्मदान. अहिंसक असेल तो कैसे न होईल मांस भक्षक. मांस द्रव्य घे विकत तथा मांस भक्षी परदत्त. एक बांधुनी प्राणी मारित हे तिन्ही पापे समानची. हा, तिन्ही पाप सारखीचे. कोणतं? विकत घेऊन मांस खाणं. कोण म्हणू आम्ही मारत नाही, आम्ही काय देतो? पैसे देतो. तरी पाप सारखंच मांस भक्षणाचं. एक म्हणे बा आपल्याला दुसऱ्यानं दिलं, परदत्त दुसऱ्यानं दिलेलं, तरी मांस खाण्याचंच पाप लागतं. आणि कोणी त्या ठिकाणी बांधून जरी दिलं तरी ते त्या ठिकाणी पाप सारखंच आहे. यास्तव मासाशी बक्षिता तोची सर्व पाप करता. जो वर्जितो सर्व धर्म करता. मारता होय भारता होय. राजा ऐक. म्हणून मांस भक्षण करणं म्हणजे सगळ्यात मोठं पाप.
सगळ्यात मोठं पाप आहे. लोक देवाला असं समजतात की देवाला काही कळतच नाही. महिनाभर त्याग म्हणजे जस काही देव फक्त आता 1 महिनाच पाहतो याच्याकडं आणि मग ती पोळा झाला की मग देवाने काय डोळे लावले का? काय काय म्हणतात बा आपण सोमवार गुरुवार असा चांगल्या प्रकारे आपण पालन करतो आणि मग मंगळवार बुधवार शनिवार रविवार तेव्हा कुठं जातो तो? त्याचे डोळे काय फुटले का मग तेव्हा? अहो तू तर समान आहे ना, त्याच्याकरता काय तू रोजच पाहून राहिला ना आपल्याकडं का देऊ काय फक्त त्या ठराविक दिवसाकरताच असा पाहत नाही, या दिवसाकरता पाहतो. त्या सगळ्या पळवाटा आहेत. फक्त घरात काहीतरी स्फोट होऊ नये म्हणून बाकीच्याची मन शांती करायची. नाही बा आम्ही असं करतो मग असं ही पळवाट नाही का? फक्त ही आदली बदली, दुसरं काही नाही, ही पळवाट. आता श्रावण महिन्यात 5 स्टेटस द्यायची. बापा 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 महादेवाचे सगळ्या तीर्थाचे सगळ्या देवा धर्माचे सगळे स्टेटस. काय डुप्लिकेटपणा निघाला या कलियुगात, लयच अवघड. मी आता कालच ते एक स्टेटस पाहिलं, फार गोड होतं, मला खूप आवडलं. या कलियुगातल्या लोकांचे स्टेटस प्रेमानंद महाराजाची स्टेटस प्रेमानंद महाराजाची कर्म आसाराम बापूची. गोपाल कृष्ण भगवान की. मोबाईलवर ठेवायचं एक आणि करायचं एक. ऐसी पुण्य पाप व्यवस्था ऐकुनी धर्म झाला पुसता म्हणे निवालो गंगा सुद्धा अग्र आता सांगावे. वा मला पाप पुण्य धर्म अधर्म हिंसा कळाली. आता पुढचं सांगा. अकामात वा सकाम होत्सा ते युद्धांती प्रिय प्राणाते जे झाले टाकी ते कवन गती पावती. युद्धामध्ये ज्यांचा प्राण गेला मग ते सकाम असो निष्काम असो म्हणजे स्वतःसाठी लढो, कोणी पैशासाठी लढो किंवा कोणी राजासाठी लढो, यांचा जर युद्धात प्राण गेला तर त्यांना काय गती मिळते ऐका. तवा म्हणितले भीष्मदेवे जो प्राण टाकी जेने भावे तो तैसीच गती पावी अर्थ इतिहास. तर बाबा त्या ठिकाणी जो प्राण टाकत असताना जशी भावना ठेवतो तशी गती त्याला मिळते. पण तसं पाहता युद्धामध्ये जर त्या ठिकाणी प्राण गेला तर त्याचा मृत्यू कसा सांगितलेला आहे, त्याला गती काय सांगितलेली आहे, त्याला गती स्वर्गप्राप्ती सांगितलेली आहे. युद्धामध्ये जर मृत्यू झाला अर्जुनाला सांगितलं की अर्जुना अरे तुझं हे युद्ध करणं हे धर्म आहे हा तुझा. या युद्धामध्ये जर मृत्यू झाला तर स्वर्गाची प्राप्ती होईल आणि या युद्धामध्ये जर जिंकला तर राज्याची प्राप्ती होईल. युद्ध देशासाठी जे युद्ध त्या ठिकाणी करत असतात ते आपल्या ऋषी मुनी साधू संतांच्या त्या ठिकाणी पात्रतेचे असतात. आता उद्याचा दिवस फार महत्त्वाचा आहे. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारताला स्वातंत्र्य प्राप्त झालं होतं. त्या स्वातंत्र्याच्यासाठी कितीतरी लोकांची आहुती गेली होती. जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी नाही का. त्यांचा उद्या आठवणीचा दिवस आहे की ज्यांनी आपल्या आज आपण एवढे निवांत बसलो एवढे शांत बसलो कुणामुळं, सीमेवर जे त्या ठिकाणी आपले प्राण हातामध्ये घेऊन त्या ठिकाणी रात्रंदिवस पहारा देतात. आज त्यांच्यामुळं आपण इथं शांततेत बसलेलो आहोत. म्हणून जे सैनिक आहेत, जे देशाचं संरक्षण करणारे आमचे बांधव आहेत, त्या स्वातंत्र्य सैनिकांचं जे काही अधिकार आहे हा साधू संता एवढा श्रेष्ठ आहे. त्यांना सुद्धा परमगती प्राप्त होते. गरुड पुराणामध्ये वर्णन आहे की त्यांना सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या मार्गात गती त्या ठिकाणी प्राप्त होते. म्हणून देशासाठी जो मृत झाला, जो धर्मासाठी मृत झाला त्याची गती त्या ठिकाणी समान आहे. आणि म्हणून उद्याचा दिवस हा त्यांच्या स्मरणाचा त्या ठिकाणी आहे. उद्याचा पुण्यकाळ फार महत्त्वाचा आहे. उद्या 15 ऑगस्ट आहे. त्यानंतर भगवान गोपालकृष्णाचा प्राकट्य महोत्सव आहे. ज्ञानोबारायाचा सुद्धा प्राकट्य जन्मोत्सव आहे. असे 3 गोष्टी उद्याच्या त्या ठिकाणी आहे बरं का. सर्वांनी उद्याच्या पद्धतीनं आपली सगळी तयारी उद्या आपण दिवस तशी कथा झाल्यानंतर आपल्या सूचना. चला यासाठी इतिहास ते सांगणार आहे की जशी भावना तशी गती.
पूर्वी ब्रह्मेष्ट व्यास तत्वता ही कदा मार्गी जात होता तव देखिला कीटक जाता त्याची वाट आडवाटे. बघा ब्रह्मिष्ट व्यास ब्रह्मज्ञानावर आरूढ झालेले व्यास त्या ठिकाणी जात होते आणि वाटत कीटक एक किडा त्या ठिकाणी त्यांच्या वाटत आला. तेने व्यासा सवे त्वरा आरंभिली अवधारा हे अंतरी ऋषीश्वरा कळले सर्वज्ञ ते. आणि मग त्या कीटकानं काय केलं, त्याने सुद्धा चालण्याची त्वरा वाढवली. आता माणसाची पावलं मोठाले पडतात पण तो कीटकही जोरात चालू लागला व्यासाच्या सोबत त्या वाटेनं. बरं का, ऋषीला सगळं कळलं. काय कळलं मग, व्यास त्या किडियासी पुसता झाला परियेसी म्हणे तातडी का करतोसी गमनाची पै. आता ते सर्वज्ञ होते, ते बोलू लागले त्या कीटकाला की तू का पुढे जाण्याची एवढी घाई करतोय. त्या कीटकाला कोण म्हणतात, व्यास म्हणतात. व्यास किडा म्हणे हो ऋषीप्रती मागा पहिलं थोर पंथी हुंपाट वाजत आहे ती ढोरी बैलाचे. किडा म्हणू लागला ऋषी मागून त्या ठिकाणी मोठे फुंपाट आवाज येऊन राहिले बैलाचे, त्या गुरायचे ते ध्वनी ते किड्या ते ऐकू येऊ लागले. तर सर्पाला पण नाही का त्या काय कळतात, त्या व्हायब्रेशन कळत असतं जमिनीचं नाही का, अगदी सूक्ष्म संवेदना करतात त्याला, आपल्याला त्या कळत नाही कारण ते भूमीला लागून असतात. बर त्या किड्याला ते ऐकू आलं म्हणून तो जोरात चालू लागला. गाड्याच्या चक्रधारा वाजता ती झरझरा रथी वैसली अपारा कोल्हाळ करती. काही गाड्याचे जे चाकं होते रथाचे त्याचे घडम 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 असे बैलगाड्याचे चाकायचे आवाज येतात, रथाचे ते आवाज येऊ लागले आणि त्या रथात बसणाऱ्या लोकांचा कोल्हाळ येऊ लागला. म्हणजे काहीतरी आहे हे ऐकतो म्हणून रथचक्राखाली दडपोन मरण हे येईन जाणून असे पळत आलो. रथाच्या चाकाखाली दडपून मेलो तर काय करतो म्हणून पळू लागलो. पा मरणाची भीती कोणाला नाही, सगळ्यांना. तव व्यास म्हणती पाहे तुझा हा देह वल्लभ काय जे तर मनुष्य तेच उपाय नाही अष्टभोगी. व्यास म्हणू लागले अरे काय याच्यात काय मोठेपणे, काय देह प्राप्त झाला तुला, मेला काय आणि राहिला काय, तू काय मनुष्य आहे का म्हणे अष्टभोग भोगण्याकरता. मनुष्य देहात अष्टभोग भोगता येतात पण कृमी कीटकाच्या देहात काय काही नाही. तुम्ही सांगा ना आता किती का पशु पक्षी त्याला एका श्रावण महिन्यात पोथीचं आनंद हा नाही. पोथीचा आनंद हा कोणाला आहे, मानवी देहामध्येच त्या ठिकाणी आहे. तर मानवी देहातल्या सगळ्यांना आहे, मानवी देहातल्या सगळ्यांना नाही. सगळ्यांना असतात इथं बसायला जागा, सगळ्यांना नाही. इथंही पुण्य लागतं नाही का, मग येऊ द्या ना. आम्ही 13 वर्ष झाले वाट पाहून राहिले करता. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बर. एवढं सोपं नाही हो, फार पुण्य फार सुकृत त्या ठिकाणी लागतं. अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हरी बैठावो. हे कोणाच्या तोंडात हरी येत नाही. अरे तू कीटक आहे, कीटक म्हणे ऋषी नायका जीव सर्वत्र सारिका ये देही मी सुखा पावलो असे. कीटक म्हणू लागला व्यास महर्षी आहो माझा देह जरी कमी किमतीचा असला, माझ्या देहाला जरी तुम्ही कमी लेखत असले तरी ज्याचा जीव त्याला प्रिय आहे ना. आणि या देहातली जी सुख आहे ती घेतली मी. आता प्रत्येकाचं सुख असतं का नाही. आता डुकराचं सुख आहे त्या गटारात असा आकंठ बुडलेला असतो. आणि मग असं त्या ठिकाणी गाडी भरणं चालली तिकडे दादा आपल्या झोरे मामानं त्र्यंबकेश्वरले गाडी नेली, कधी पंढरपूरला नेली, कधी भाऊ झोरेनं. मग चला 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 कोण येतं, सारे तीरथ बारंबार गंगा सागर एक बार. आणि मग गाडी भरणारा आला त्या ठिकाणी, त्या डुकराला म्हणू लागला का चालतो का तीर्थयात्रेला. लागलं बा काय हरकत नाही. त्यानं बायकोला विचार डुकरनी काय म्हणत असेल ते जाऊ दे, काही म्हणू, आई म्हणू का आव म्हणू. मग त्याने विचारलं तिला चालती का, ती म्हणू लागली काय हरकत नाही येते मी, पण तिथं हे सगळं भेटेल का. अर्थात त्याला त्याचं सुख त्याच्यात आहे. शेण्यातला किडा असला त्याला सुख त्याच्यात आहे. तो कीटक म्हणू लागला मी यातलं सुख भोगलं.
जीव सर्वत्र सारखा, प्राणी या देहानुरूप पाहे, विषय सुख सर्व आहे, भोगभोग्यानुरूप आपली देही आहे तिची. त्याचा कटाळा असतो का? त्याला ज्याचं त्याचं ते त्यांना प्रिय असतं, त्याला त्याचा कटाळा नसतो. ते आपल्याला पाहून कटाळा येतो, तर त्याला कटाळा येत नाही. तसं मी पूर्वजन्मी होतो शूद्र, धनधान्य नाही पार, परी द्विजान मानीची थोर कृपण दोषी. मग त्यानं त्याचा जन्म सांगितला पूर्वीचा. मी कोण होतो, कोण सांगतंय? किडा सांगतो. कोणाला? व्यास महर्षीला, की मी पूर्व देहामध्ये शूद्र होतो, धनधान्य भरपूर होतं, पण मी ब्राह्मणाला मानलं नाही, धर्मासाठी खर्च केला नाही, दान धर्म केला नाही. जो बुद्धिमंत असते, बरे बोलणार, शुद्धमती, त्या सर्वांची अप्रीती करीत असे मी. बुद्धिवान चांगलं बोलणाऱ्याचा मी कधी आदर नाही केला, त्याच्याविषयी अप्रीतीच. बरेचसे असे लोक आहेत की ते असं परमार्थी भजने महाराज असे दिसले की त्याचा असा खटकाच उडतो. असे ते कावरे बावरेच पाहतात काही जनरल बरं का, सगळीकडे असं, आपल्याच गावात नाही सगळीकडे असतात. आणि एका आतापासून एका ज्ञानोबारायापासून होते ने असे काही लोक ते दिसले की त्याचं असं आल्लकच असते, भावनाच वेगळी. त्याला असं वाटतं काय काय चोर आहेत का डाकू आहेत, काय कोणत्या नजरेनं पाहतात बिचारे, काही काही असतात तसे. तसं मी तसंच करत होतो. कोण? तो किडा सांगतो. मी लटकाची भारी, परद्रव्याचे दुःख करी, परद्रव्य हरणी निर्धारित तत्पर होतो. एखाद्याच्या घरात जर चोरी झाली, मी लटकाच त्या ठिकाणी त्याच्या तोंडावरून हात फिरवायला जायचो. पण दुसऱ्याच्या घरातलं धन चोरण्याकरता माझी बुद्धी होती, नुसतं वरून वरून फक्त. सेवका ती कार्पण्य, बाळकाधिकासी करून, नाना वचने करून कष्टविली से. माझे सेवेला जे लोक होते अत्यंत कार्पण्य, कार्पण्य म्हणजे चिकटपणा. सेवक कामावरचे जे लोक आहेत त्यांना अगदी तुटपुंजा पैसा द्यायचा, त्यांच्यावर प्रेम करायचं नाही. बाळकाधिकांना नाना कष्ट वचनानं त्या ठिकाणी बोलायचं. अवमानिले देव पितर, दिदले नाही अन्न मात्र, ऐशी पापकर्मे त्याचे समग्र फळले जाणतो. असे कधी देव नाही, पितर नाही, धर्म नाही, सप्ताह नाही, पंगत नाही, आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्या सगळ्या पापाचं कर्म आहे. हे स्मरण असे कशास्तवत आता ते नाना तरी पूजली होती माता, ब्राह्मणी एकतता महाकुळ शिळ संपन्न. हे स्मरण मला कसं झालं तर जे नाना परी पूजली होती माता, ब्राह्मणी एकतता महाकुळ शिळ संपन्न. तर तुम्ही म्हणाल बा ते किड्याला कसं आठवलं? आता हे बाकीच्या किड्याला आठवतं का? आपल्या घरातले किडे, कृमी, कीटक, मुंग्या, पाली बोलतात का आपल्याला? व्यासाला कशी बोलली? व्यासही दिव्य दृष्टीचे, तो म्हणू लागलाय म्हणजे आठवायला लागलं. आता आपल्याला तरी कुठं आठवतं? पूर्वीचे आपले सगळे काळे धंदे आठवतात का? म्हणजे या देहाच्या आधीचे नाही आठवत आपल्याला. चांगलंही आठवत नाही, वाईट आठवत नाही. मग याला कसं आठवलं? तो म्हणतो मी मातेचं पूजन केलं होतं, आईचं पूजन झालं होतं, हे बाकीचे सगळे पाप झाले, आईच्या पूजनानं मला हे सगळं आठवलं. आईचं पूजन कसं झालं? एकदा एक ब्राह्मण आमच्याकडे आला, महाकुळ संपन्न, वेदवादी असे भला, तोही मार्गी येता भेटला, प्रसंगी घरी आणला पूजेला एक वेळे. एकदा असंच अचानक काहीतरी झालं, ब्राह्मण आला, त्याला घरी आणलं, त्याची पूजा केली एकदाच बरं का. यास्तव जाती स्मरता झाली, म्हणून देव व्यवस्था कथिली, आता बहुसुख कोणे काळी पावेन सांगावे. आणि त्यामुळं त्या ब्राह्मणाची पूजा झाली, आईची पूजा झाली, म्हणून मला हे सगळं, त्या तेवढ्या पुण्यानं मला हे सगळं देह व्यवस्था कळली. आता सांगा मला सुख कशानं प्राप्त होईल? व्यासांना तो किडक त्या ठिकाणी विचारतोय. यावरी व्यासदेव बोलत, झोपू नका उठा. व्यास सांगायला लागले की आता काय म्हणतात, आता तुम्ही झोपू नका, ऐका. कृतकर्मे भोगीजेत पाहिजेत, ती कर्मेची समस्त ऐके कीटका. अरे बाबा, जे केलेले कर्म ते भोगल्याशिवाय सुटत नाही. श्वान घोरपड वराह हरिण, पक्षी चांडाळ शूद्र जाण, या योनी पाहून निर्वाण राजा होशी. आता कोणते टप्पे राहिले तुझे? तर अजून तुला एकदा श्वान व्हायचंय. मला वाटतं कुत्रा म्हणलं गेले कस तरी वाटतं. काय व्हायचंय आपल्याला? अजून श्वान व्हायचंय. कुत्रा म्हणलं की जरा लय धाकटवाणी होते. घोरपड व्हायचंय. वराह ते बी तसंच आहे ना, वराह म्हणजे डुक्कर नाही का. हरिण व्हायचंय. कोणाला? त्या कीटकाला. त्यानं हे केलं होतं, दान धर्म नाही, पूजा नाही, फक्त जमवायचं होतं त्याला.
पक्षी, चांडाळ, शूद्र आणि मग शेवटी राजा होशील. मग होईल माझे दर्शन, तेव्हा ज्ञानोपदेश करीन, तेने ब्राह्मणपणा पावन जासी ब्रह्मलोकी. मग तेव्हा तुझं माझी पुन्हा एकदा भेट होईल आणि मग ब्रह्मज्ञान होईल. माझ्या दर्शनानं ज्ञानाच्या उपदेशानं मुक्त होशील. ऐसे होईल आमुचे निष्ठे. मग कीटक गेला आपल्या वाटे, हे कीटकोपाख्यान गोमटे कथिले तुझ. अशा प्रकारे कीटकाचं आख्यान धर्मराजाला देवव्रत भीष्माचार्यजींनी सांगितलेलं आहे. म्हणून जैसे कर्म कीजे तेने तैसेची भोगीजे, तो पुशले धर्मराजे परिसोनिया. म्हणून जसं ज्याचं कर्म असेल तसं त्याला फळ भोगावं लागतं. हे बघा, हे काही सांगणं चाललं म्हणजे हे काही कोणाला बोलणं असं टोचून नाही असं काही नाही. हे ज्याचं जसं कर्म असेल तसं त्याला फळ मिळतं. आता ज्यानं पाप केलंच नाही त्याला लागायचं काम आहे का? ज्यानं पापच केलं नाही त्याच्यासाठी नाहीये, जो पाप करणाऱ्यासाठी. आता तुम्ही सगळे पुण्यवंत लोक आहात, तुमच्यासाठी या गोष्टी नाही. नाही मग ती मी नाही जाणत बाबा. चला, धर्मराजा म्हणतात म्हणे विद्या तपदान या तिमध्ये थोर कवन, तव सांगे गंगानंदन व्यास मैत्रेय संवाद. आणखी एक प्रश्न, विद्या, तप आणि दान या तिन्हीपैकी श्रेष्ठ काय? विद्या म्हणजे ज्ञान, तप म्हणजे तपश्चर्या आणि दान या तिन्हीमध्ये काय श्रेष्ठ आहे? तर व्यास आणि मैत्रेयाचा संवाद आहे. पूर्वी वाराणसी आत मैत्रेय मुनी होता नांदत, तो व्यास गेला तेथ अज्ञात रूपे. वाराणसीला मैत्रेय ऋषी राहत होते, तिथे व्यास वेगळं रूप धारण करून गेलेले आहे. मैत्रेय अर्ध्यपाद्ये जाण पूजापूर्वक करविले भोजन, हे उत्तम कामिकांना बक्षिले व्यासी. मैत्रेयाने पूजा वगैरे त्या ठिकाणी केली, उत्तम कामिक भोजन तिथं त्या ठिकाणी झालं, म्हणजे राजसिक अन्नाचं सेवन झालं मैत्रेयाकडं. कोणाचं? व्यासाचं. तेने व्यास सविस्मय झाला, हे जाणून ते वेळा मैत्रेय ऋषी बोलिला ऐके स्वामी. आश्चर्य वाटलं व्यासांना. मग मैत्रेय म्हणतात की तू परम तापसा रहित असून हर्षामर्षा, त्या तुझं भोजन आहे काहीसा विस्मय उपजवत. तुम्ही तर हर्ष मर्ष सुख दुःखाच्या वेगळे, आणि मग तुमच्यावर या भोजनाचा परिणाम का झाला? राजस भोजनाचा. भोजनात प्रकार आहे, आता समजा मिष्टान्न वगैरे असले त्याला राजस भोजन म्हणतात, नाही का? तामस भोजन, मांसादी भोजन, चटपटीत भोजन, हे तामस भोजन असतात. ते तामसिकच भोजन. तर मग तुमच्यावर परिणाम कसा झाला? तरी हे पिढी आश्चर्य, तो बोलिला ऋषीराय की मग भोजनाचा विस्मय उपजला नाही. ऋषी व्यास म्हणू लागले मला भोजनाचा विस्मय नाही. मग तू तपश्चर्या करीत आधीच शूद्रतया आत, मज सारखे क्षुधार्थ पात्र आले, ते तुवा प्रेमादरे, तो शिविले अन्नदान मात्रे, लोक पावसी निर्धारे इतक्याने उत्तम. मी त्या ठिकाणी शूद्र. व्यास कोण होते? सत्यवतीचा मुलगा होता. त्यामुळं ते काय सांगितलं त्यांनी, ते मी शूद्र आहे. आणि इथं पुन्हा ते हे बदलून आलेले आहेत ना, वेश बदलून आलेले, अज्ञात रूपात आलेले, म्हणजे शूद्र रूपात आलेले आहेत बरं का. आणि मग मी शूद्र रूपात आलो तरी तू मला एवढी पूजा अर्चा करून माझं अन्नदान का केलं? तरी थोडेनी बहुत पाहे पाविजे हे आश्चर्य वाटते आश्चर्य. ऐसे ऐकून मैत्रेय पुसता झाला म्हणे दानाचे फळ स्वामी, जरी ऐसे वर्णिता तरी तुम्ही, तरी आपण स्वधर्मी संपन्न विद्यातपे, म्हणून सर्वात मान्य काय व्यास म्हणे तपश्चर्ये, पापे नाशून समर्थ होय निग्रह अनुग्रही. तर मग त्यांनी सांगितलं म्हणे दानाचे फळ स्वामी, जरी ऐसे वर्णिता तुम्ही, तरी आपण स्वधर्मी संपन्न विद्यातपे. सर्वात मान्य काय? व्यास म्हणे तपश्चर्ये, पापनाशून समर्थ निग्रह अनुग्रही. व्यासांनी सांगितलं की सगळ्यात श्रेष्ठ तपश्चर्या आहे, तिनं पाप नासून माणूस समर्थ होतो. तपश्चर्यानं पापाचा नाश होतो. तो इंद्रादी लोक पावे जाणं, ते तपादी धर्म संपूर्ण, परितयावरी उपकार जाणं होय दान धर्मे. तपानं पाप जात, पण त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ आहे दान धर्म.
आता शूद्राला जेवू घातलं मी का आपण कालही बोललो सगळ्यात श्रेष्ठ दान अन्न. शूद्र जरी असला तरी त्याला आपण ते दान दिलं पाहिजे. म्हणून यास्तव परस्परे सर्वता विद्या तपासी असता दान प्रभावी होय गा पावता लक्ष्मी वृद्ध्यादी. हे परस्पर जवळपास सारखेच आहे. विद्या तप आणि दान. दानाच्या प्रभावानं लक्ष्मीची वृद्धी होते. हे मैत्रेयासी उपदेशिले त्याची धर्मा तुझ वहिले. म्या संक्षेपे सांगितले युधिष्ठिरागा. आता याची पुढील महिमा युधिष्ठिर कुशेल भीष्मा. तो ऐकावा नृपोत्तमा म्हणे वंशपायन. ये अनुशासिकी भरवी इतिहास आख्याने स्वभावी. श्रुती ऐकावी आगवी म्हणे कवी मधुकर. इति श्री कथा कल्पतरू त्रयोदशस्तबक मनोहरो. धर्मफळ व्यवस्था प्रकारो 29 अध्यायी कथिला. अशा प्रकारे या ठिकाणी 13व्या स्तबकातील 29वा अध्याय आपला पूर्ण झालेला आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. नमः पार्वती पतये हर हर महा